कोंबडीच्या रस्स्याला एकदम जोरात उकळी आलेली आहे। नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे। आज आम्ही सह्याद्री पठाराच्या वरती जंगल आहे, या जंगलामध्ये चिकनची पार्टी करण्यासाठी आलेलो आहे। आम्ही ज्या ठिकाणी थांबलेलो आहे इथे भरपूर सावली आहे आणि चारी बाजूने हिरवीगार झाडे आहेत। मित्रांनो, या सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर खूप छान वाटते। या सह्याद्रीच्या जंगलामध्ये खूप सारा जंगली मेवा, करवंदे, जांभळे, आंबे देखील आहेत। हे देखील मी तुम्हाला दाखवणार आहे। आज आम्ही एक कोंबडी घेऊन आलो होतो आणि भाच्यांनी ती कोंबडी कापलेली आहे आणि चिकन बारीक बारीक कापत आहेत। आज तुम्हाला दाखवतो आम्ही पार्टीची तयारी कशा प्रकारे केलेली आहे। आणि या सह्याद्रीच्या जंगलामध्ये आज आम्ही चुलीवरती जेवण बनवणार आहे। दगडाची चूल बनवलेली आहे आणि या दगडाच्या चुलीवरती चिकन बनवणार आहे। तर तुम्हाला दाखवतो आम्ही चूल कशा प्रकारे केलेली आहे। आज पार्टी करण्यासाठी माझी बायको, माझी दोन्ही मुले, माझे मेहुणे आणि माझे 2 भाचे आलेले आहेत आणि यांनी या जंगलातील जंगली आंबे तोडून आता चटणीसोबत खात आहेत। आणि एका भाच्याने कोंबडी कापून या ठिकाणी तयार ठेवलेली आहे। थोड्या वेळात या कोंबडीचे पीस करायचे आणि चिकन चुलीवर बनवायला सुरुवात करायची। या ठिकाणी आम्ही चूल बनवलेली आहे। या जंगलामध्ये दगड शोधून चूल बनवलेली आहे आणि जंगलामध्ये वाळकी लाकडे भेटलेले आहेत। ही चूल आता पेटवून आम्ही पार्टीची तयारी सुरू करणार आहे। बघा मित्रांनो, सर्वत्र हिरवीगार झाडे आणि घनदाट जंगल आहे। चूल आता पेटलेली आहे आणि ओमकार चुलीवरती कोंबडी भाजत आहे। कोंबडी चांगल्या प्रकारे भाजून घेतल्यानंतर कोंबडी धुवून घेणार आणि कोंबडीचे बारीक बारीक पीस करणार। बारीक पीस करून झाल्यानंतर या चुलीवरती झणझणीत गावठी कोंबडीचा रस्सा बनवायचा आणि या सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये पार्टीची मजा घ्यायची। बघा मित्रांनो, ही सर्व लाकडे या जंगलामधले आहेत आणि भरपूर लाकडे आहेत आणि जाळ पण जोरात जळलेला आहे। ओमकारने कोंबडी भाजून घेतली आणि स्वच्छ धुवून घेतल्यानंतर सिद्धेश आता कोंबडीचे बारीक बारीक पीस करत आहे। कोंबडी कापून झाल्यानंतर आता आम्ही थोड्या वेळाने या चुलीवरती कोंबडी शिजवायला टाकणार आहे। मित्रांनो, या सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर लय भारी वाटतं। तुम्ही पण सुट्टी काढून, वेळात वेळ काढून या सह्याद्रीच्या जंगलामध्ये या आणि स्वतःला थोडा वेळ द्या। या सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर लय भारी वाटतं आणि मन एकदम फ्रेश होतं। बघा मित्रांनो, आम्ही पण वेळात वेळ काढून या सह्याद्रीच्या जंगलामध्ये येऊन कोंबडीची पार्टी करत आहे। तुम्ही पण असा वेळ काढून या सह्याद्रीमध्ये या आणि या सह्याद्रीचा अनुभव घ्या। कोंबडीचे बारीक पीस करून घेतलेले आहेत। चुलीवरती टोप ठेवलेला आहे आणि तेल ओतलेलं आहे। तेल चांगलं गरम झालेलं आहे। आता या टोपामध्ये कोंबडीचे पीस टाकून घ्यायचे। बघा, एकदम तडतडीत चिकन मस्तपैकी तडका लागून घेणार सुकले। आता गरम झालेल्या तेलामध्ये कोंबडीचे पीस टाकलेले आहेत। आता हे हलवून घ्यायचे आणि थोडं वाफलून घ्यायचं। सिद्धेश चिकन हलवत आहे। चिकन चांगलं वाफलेलं आहे। हळद टाकून चिकन चांगलं वाफलून घेतलेलं आहे। जाळ पण एकदम जोरात लागलेला आहे। थोडा वेळ आणखी वाफलून घेऊया आणि ह्यामध्ये चटणी मीठ टाकून पाणी ओतूया। चिकन आम्ही 10 मिनटं चांगलं वाफलून घेतलेलं आहे। तर ह्यामध्ये चटणी टाकूया आणि चटणी टाकून घेतल्यानंतर चांगलं हलवून घेऊया। मसाले टाकूया आणि त्यानंतर गरम पाणी ओतून रस्स्याला झाकून ठेवूया। बघा मित्रांनो, चटणी टाकल्यानंतर चिकनला कलर एकदम जोरात आलेला आहे आणि चिकनचा वास पण एकदम जोरात येत आहे। थोडा वेळ हे वाफलून घेऊया आणि मग ह्यामध्ये गरम पाणी ओतून झाकून ठेवूया। चटणी टाकल्यानंतर चिकन 5 मिनिट वाफलून घेतले आणि त्यामध्ये आता पाणी टाकलेलं आहे आणि रस्स्याचा कलर कसा आलेला आहे बघा मित्रांनो। आणि या रस्स्यामध्ये एक अंड पण टाकलेलं आहे बॉईल करायला। कोंबडीच्या रस्स्याला एकदम जोरात उकळी आलेली आहे आणि रस्स्याचा वास पण एकदम जोरात येत आहे।
आता आम्ही थोड्या वेळानं हा रस्सा उतरणार आणि जेवायला बसणार आहे। बघा मित्रांनो, रस्स्याला कट पण एकदम जोरात आलेला आहे आणि रस्सा एकदम जोरात बनलेला आहे। आम्ही पार्टीसाठी सर्व साहित्य आणले, पण जेवण करण्यासाठी प्लेट आणले नाहीत किंवा पत्रावळे पण आणले नाहीत। म्हणून आमचे मेवणे जेवण करण्यासाठी पळसाच्या पानाच्या पत्रावळ्या बनवत आहेत। बघा मित्रांनो, पहिले आपले आजी आजोबा अशा पत्रावळ्या बनवायचे आणि त्यामध्ये जेवण करायचे। आता त्याची आठवण या जंगलामध्ये आल्यामुळे झालेली आहे। आम्ही आता जेवण करण्यासाठी अशा पत्रावळ्या बनवणार आणि या पत्रावळीवरच आज जंगलामध्ये जेवण करणार आहे। या सह्याद्रीच्या जंगलामध्ये आल्यानंतर आम्हाला वाटले आम्ही फक्त एकटेच आलेलो आहे, पण आमच्या पुढे भरपूर माणसे आलेले आहेत। त्यांनी या जंगलामध्ये बकरं कापलेले आहे आणि बकऱ्याची जोरात पार्टी करत आहेत। मी तुम्हाला दाखवतो ज्या ठिकाणी माणसांनी बकरं कापलेले आहे आणि जेवण बनवत आहेत। मित्रांनो, समोर माणसे बकऱ्याची पार्टी करत आहेत आणि या सह्याद्रीचा जंगलाचा अनुभव पण घेत आहेत। बघा, या ठिकाणी माणसांनी बकरं कापलेलं आहे आणि बकरं आता शिजत आहे आणि सर्व माणसे झाडाखाली बसलेले आहेत। यांच्या मागे आम्ही पण या ठिकाणी पार्टीला सुरुवात केलेली आहे, पण ती माणसे आमच्या अगोदर आलेली आहेत, त्यामुळे त्यांची तयारी पूर्ण झालेली आहे। आता फक्त मटण शिजायचं बाकी आहे, पण आम्ही सुरुवात आता केलेली आहे। मित्रांनो, रस्सा तयार झालेला आहे आणि सर्व मंडळी जेवाय बसलेले आहेत। हे सर्व मांसाहारी आहेत आणि मी आहे शाकाहारी। मी आता दह्यासोबत चपाती आणि भात खाणार आहे। बाकी रस्स्याचा जोरात मजा घेत आहेत। बघा मित्रांनो, या सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये जेवायला खूप मजा येते आणि एकदम निसर्ग पण खूप छान झालेला आहे। तर आता आम्ही जेवत आहे, तुम्ही पण जेवायला या। सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये रान मिळवायला कमी नाही। बघा मित्रांनो, हे आहेत करवंदे। आता करवंदे पिकायला सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी आंबे पण भरपूर आहेत। हे करवंदाचे झाड खूप मोठे आहे, थोडी थोडी करवंदे पिकलेली पण आहेत आणि हे आहे आंब्याचे झाड। पोरात आंब तोडत आहेत खालून दगड मारून। मित्रांनो, मी तुम्हाला सह्याद्रीच्या जंगलामधील करवंदे दाखवली। आता मी तुम्हाला सह्याद्रीच्या जंगलामधील जांभूळ हा एक मेवा दाखवणार आहे। या ठिकाणी एक जांभळाचे छोटे झाड आहे आणि याला भरपूर अशी जांभळे लागलेले आहेत। बघा मित्रांनो, हे झाड खूप उंच नाही, पण याला जांभळे भरपूर लागलेले आहेत। आता तुम्हाला मी ही जांभळे जवळून दाखवतो। बघा मित्रांनो, मी जांभळे तोडलेले आहेत आणि हे आहे ते छोटे जांभळाचे झाड। झाड लहान आहे, पण याला जांभळे भरपूर लागलेले आहेत। आमच्या घरातील सर्व मंडळी जांभळे खात आहेत। बघा मित्रांनो, ही भरपूर अशी जांभळे या झाडाला लागलेले आहेत। आम्ही जांभळे खातोय, तुम्ही पण जांभळे खायला या। या सह्याद्रीच्या जंगलामध्ये आल्यानंतर रानमेव्याची कमी नाही, भरपूर असा रानमेवा आहे। आम्ही करवंदी खाली, आंबे खाले आणि आता जांभळे पण खात आहे। बघा मित्रांनो, हे किती सुंदर असे जांभळाचे झाड आहे आणि याला भरपूर जांभळे लागलेले आहेत। मित्रांनो, आज आम्ही या सह्याद्री पठारावरती आलो आणि कोंबडीची झणझणीत पार्टी बनवली। रस्सा पण ह्या रानामध्ये जोरात बनलेला होता आणि आम्हाला मजा पण खूप आली। या सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर खूप काही अनुभवायला भेटतं। या सह्याद्रीमध्ये जंगली मेवा खायला मिळतो आणि या हिरव्यागार झाडामध्ये आल्यानंतर मन एकदम मोकळं आणि फ्रेश होतं। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि पुन्हा भेटूया अशाच नवनवीन मराठी व्हिडिओसोबत। धन्यवाद। जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव।